स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता आलेलो आहे बीजी बिगॅस इलेक्ट्रिक स्कूटर आहे। या ठिकाणी आपण ती माहिती घेणार आहे। बारामती पार्वती मोटर्सला आपण आता आहे। बघू शकता माझ्या पाठीमागं या स्कूटर्स आहेत, वेगवेगळे मॉडेल आहेत। या वेगवेगळ्या मॉडेलची आपण माहिती घेणार आहे। आणि आता गुढीपाडव्याचा सण येत आहे। या सणाबद्दल बघूया असताना आपले काय ऑफर्स आहेत। आणि भरपूर ठिकाणी आता बऱ्याच शोरूम स्कूटर बाईक देत आहे, ईव्ही बाईक देत आहे, ईव्ही स्कूटर बाईक देत आहे आणि बरेच मॉडेल आहेत त्यामधले। आता ही आपल्याला आज नवीन मॉडेलची आपल्याला आज माहिती मिळणार आहे। त्याची बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे, किलोमीटरची लेंथ किती आहे, कलर्स कोणकोणते अवेलेबल आहेत आणि जे RR ग्लोबल जी केबल आहे, RR केबल त्यांचं हे प्रोडक्ट आहे। तर तुम्हाला माहितीच असेल RR केबल ब्रँडेड केबल आहे ती। तर बघूया आता थोड्या वेळाने जे इथले सर्व्हिस मॅनेजर आहेत ते आपल्याला आज माहिती सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला, दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून बाकीच्यांना व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कमेंट करत चला, कमेंट मला करत चला। कमेंट केलं तरच कळेल की तुम्हाला नक्की काय पाहिजे, कोणत्या स्कूटरची माहिती पाहिजे, कोणत्या बाईकबद्दल माहिती पाहिजे। तर चला जाऊया। नमस्ते। नमस्कार सर। सर तुमचं नाव? जयंत चांदगुडे। ओके। मी पार्वती मोटर्स इलेक्ट्रिक बाईक शोरूम चालवतो। माझ्याकडे RR केबल कंपनीची बिगॉस ॲटो ही कंपनी आहे जी की 2 व्हीलर इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये काम करते। बिगॉस ॲटो ही 2020 पासून कंपनी मार्केटला आहे। ओके। आणि स्वतःचं बऱ्यापैकी 90% जे आहे ते टोटल स्वतः फाउंडिंग आहे, म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या गाडीमध्ये स्वतःचं। RR केबल ही सुद्धा कंपनी मार्केटला इंडस्ट्रियल केबल किंवा इतर काही कंपोनंट आहेत जे वायरिंगमध्ये येतात ते स्वतः बनवते। 1986 पासून ही कंपनी मार्केटला आहे। त्यांचंच हे सब प्रोडक्ट त्यांनी 2020 त्यांचं बिगॉस ॲटो प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने त्यांनी 2 व्हीलर क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं आहे। बरोबर। टोटली मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे, भारतीय कंपनी आहे। पुण्यामध्ये चाकण या ठिकाणी ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, जे की पूर्ण गोष्टी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे। तुम्ही स्वतः मी ॲज अ ओनर आहे। मी माझाही या क्षेत्रातला अनुभव जवळपास 2018 पासून मी काम करतोय इलेक्ट्रिक 2 व्हीलरमध्ये, सेल्स सर्व्हिस पेअर सगळ्या गोष्टीमध्ये। आणि हे शोरूम कधी चालू केलं तुम्ही? ॲक्च्युअली मध्ये माझी पहिली ब्रँच होती ती इंदापूर रोडला मोतीबागेत होती, पार्वती मोटर्स नावाने। अच्छा। 2018 मध्ये मी स्टार्ट केलं तर आता मी रिसेंटली जानेवारी 2025 पासून या ठिकाणी मी शोरूम माझं आहे चालू केलेलं आहे। आता हे जे बिगॉस हे जे प्रोडक्ट आहे त्या अगोदर म्हणजे कंपनी कधी लॉन्च केलेलं आहे? बिगॉस हे प्रोडक्ट 2020 पासून मार्केटला आहे। 2022 पूर्वीपासूनच ऑल ओव्हर साईड आहे, फक्त तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे डीलरशिप नव्हत्या। बरं। जे की फक्त डिस्ट्रिक्ट आणि मेट्रो सिटीमध्ये त्यांच्या डीलरशिप आउटलेट सगळे होते। आपण तालुक्याची जी आहे जी मेन डीलरशिप जी आहे इंदापूर, दौंड, बारामती ही आपण घेतलेली आहे। ओके। ह्याच्यामध्ये तुम्हाला गाडीची विक्री, पश्चात सेवा, सर्व्हिस, स्पेअर पार्ट सगळ्या गोष्टींची प्रोसेस आपली इथं होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। मी विक्रांत ढवळे तुमचं सहर्ष स्वागत करतोय। आज गुढीपाडव्याचा सण येतोय आणि या निमित्ताने आपण आज बिगॉस या प्रोडक्टची माहिती घेणार आहे। RR ग्लोबल एक केबल कंपनी आहे, खूप ब्रँडेड कंपनी आहे, त्याचा हा प्रोडक्ट आहे। आणि इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आज बऱ्यापैकी मार्केटला भरपूर बाईक्स आहेत, तुम्ही बघत असताना बजाजचे आहे, बऱ्यापैकी भरपूर कंपनीने काढलेले आहेत। होंडा कंपनीने काढले आहे, त्यानंतरनं बजाजने काढलेले आहे, भरपूर जे ती आज ईव्हीमध्ये हे करते, प्रवेश करते। तर आज बघूया आज सर आपल्याला आज काय माहिती सांगतात। स्वतः मालक आहे चांदगुडे साहेब, आज आपल्याला गाड्यांची माहिती सांगणार आहे, त्याची बॅटरीची कॅपॅसिटी म्हणा, ते आज का बाबा लोकांनी बिगॉस हा प्रोडक्टच का घ्यायला पाहिजे आज त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहे। तर चला तुम्ही आम्हाला या सर्व गाड्यांची माहिती सांगा। सर इथं स्टार्ट करू। तर सर नमस्कार, आता सध्या तुम्ही आम्हाला कोणता प्रोडक्ट दाखवताय तुमचा? सर बिगॉस ॲटो ही कंपनी चे 3 व्हेरियंट येतात मार्केटमध्ये। म्हणजे C12EX हे बेसिक मॉडेल आहे। C12EX मध्ये तुम्हाला अशी गाडी येते, जी गाडी सिंपली फॅमिली स्कूटर आहे। फ्रंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक आहे, कॉम्बी ब्रेक येतात, व्हील साईज ती पण 12 इंच दिलेत आणि 130 mm ड्रम दिलेला आहे, जे की इफिशियन्सली ब्रेकिंग राहतं। कॉम्बी ब्रेक असल्यामुळे दोन्ही व्हील कंट्रोल होतात। हेडलाईट हँडलला दिली आहे, जी पुन्हा LED लाईट आहे, LED DRL येते, पुन्हा LED हेडलाईट LED आहे,
अच्छा, 2 त्यामध्ये हे करताय, लाईटी लागतात. इंडिकेटर जे आहेत ते पण टोटली LED लाईट इंडिकेटर आहेत. हे जे प्रोडक्ट आहे हे किती त्याची प्राइस जाते या गाडीची? ह्याच्यामध्ये अजून भरपूर फीचर्स आहेत. तुम्हाला गाडीसोबतच मोबाईल चार्जिंग पोर्ट दिलेला आहे इथं. तुम्ही बॉटल होल्डर आहे, जेणेकरून इथं पाण्याची बॉटल ठेवू शकता आरामात, मोबाईल चार्जिंग ठेवू शकताय. पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रा इथं मटेरियल ठेवायला पण एक्स्ट्रा जागा दिलेली आहे. इथे तुम्ही एक्स्ट्रा मटेरियल इथं स्टोरेज म्हणून ठेवू शकता. मग तुमचं एखादं म्हणतात ना एक सेफ्टीचं हां गोल्ड वगैरे पण त्यामध्ये असं ठेवू शकता. डिजिटल मीटर ऑन केला की तुम्हाला गाडीची जे काही इन्फॉर्मेशन आहे, गाडीची चार्ज किती आहे, गाडी पुढं जाऊ किती शकते, ते सगळ्या गोष्टी दाखवतं. इथं काय दाखवते? आता हे तर तुम्हाला ओडोमीटर दाखवत आहे. आणि डिस्टन्स TMT. डिस्टन्स TMT म्हणजे तुमची गाडी आता 10% फक्त चार्जिंग आहे. बरोबर आहे. 10% मध्ये तुमची गाडी फक्त 3.5 किलोमीटर जाणार आहे. चार्जिंग वरती सांगते तुमचं किती गाडी किलोमीटर जाणार आहे. बरोबर आहे. नवीन फीचर्स आहे. नवीन फीचर्स आहे. प्लस बाकी मग टोटल किलोमीटर किती झाले ते सगळं दाखवतं गाडीचं. ओके. पाठीमागची डिक्की उघडून पण बघूया गाडीमध्ये किती पेस आहे. डिक्की उघडली तर भरपूर 25 लिटरचा बूट स्पेस राहतो. बॅटरी जी आहे ती काढता येते का? 2 किलोवॅटची बॅटरी येते, जी की पूर्ण वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ बॅटरी येते. IP67 गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये टेस्ट केलेली बॅटरी आहे. आणि ह्या बॅटरीला किमान 6 ते 7 वर्ष लाईफ मिळते तुम्हाला. ओके. बॅटरी रिमूव्हेबल असल्यामुळे तुम्ही कुठल्याही लोकेशनला नेऊन ती बॅटरी इझिली चार्ज करू शकता. चार्जिंग पॉईंट पाठीमागे दिलेला आहे सीट चार्जर, जेणेकरून तो सेफ राहतो, पाण्यावर तिथं जात नाही. बरोबर आहे. सीट जी आहे ही सीट लॉंग सीट आहे, म्हणजे 2 माणसं आणि मुलं, थोडक्यात एक फॅमिली तुमची आरामात ह्या गाडीवरती प्रवास करू शकते. बरोबर आहे. डिझाईन सिम्पली आहे. हा शेप प्रॉपर दिलेला आहे आणि बॉडी वगैरे एकदम ABS फायबर दिल्यामुळं. साधारणतः गाडीचं वेट काय असेल सर? 110 किलो साधारण वेट आहे गाडीचं EX मॉडेलचं. अच्छा, नॉर्मली लेडीज चालू शकतात? नॉर्मल लेडीज, वयस्कर माणसं, लहान मुलं मुली सगळी गाडी वापरू शकतात. गाडीला RTO पासिंग आहे. गाडीला नंबर, इन्शुरन्स सगळ्या गोष्टी येणार आहेत. इन्शुरन्स हा 5 वर्षाचा राहतो. 5 वर्ष थर्ड पार्टी आणि 1 वर्ष गाडीचा फुल डेप्थ इन्शुरन्स राहतो. आता मार्केटमध्ये सर बऱ्याच गाड्या आहेत EV. तर हा एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की बिग ऑस म्हणजे का तो प्रोडक्ट घेतला पाहिजे लोकांनी? प्रोडक्ट हे हाऊस होल्ड प्रोडक्शन आहे गाडीचं. म्हणजे RR केबल हे जुन्या मार्केटला आहे 1980 पासून. तर त्यांचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यातूनच ह्या गोष्टी सगळ्या डेव्हलप झालेल्या आहेत. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी विश्वास ठेवू शकता की ही कंपनी मार्केटला खूप जुनी आहे आणि त्यांचं जे प्रोडक्ट आलेलं आहे मार्केटला ते पण तेवढं प्रूफली टेस्टेड आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गाडीवरती आरामात कंपनीवरती विश्वास ठेवू शकता. आणि सर प्राइस जर बघितलं तर प्राइसही कमी आहे. प्राइस पण कमी आहे. तुम्हाला EX मॉडेल ऑन रोड तुम्हाला साधारण 99,900 मध्ये ऑन रोड भेटते गाडी. ह्यामध्ये काय मॉडेल आहे तुमच्या अजून? ह्याच्यामध्ये EX मध्ये एक बेसिक मॉडेल आहे. सेकंड टॉप मॉडेल मधलं जरा फीचर सांगा बरं. फीचर्स मध्ये ह्याच्यामध्ये चेंज हा बॅटरीमध्ये आहे. गाडीच्या डिझाईन मध्ये किंवा ज्या बाकीच्या फंक्शनॅलिटी आहे त्या सगळ्या सेमच आहेत. फक्त जी बॅटरी जी येते ती बॅटरीला 2.7 किलोवॅटची येते, मोठी येते. म्हणजे ह्या गाडीला तुम्हाला ॲव्हरेज जे आहे जे EX मॉडेल तुम्हाला 70 ते 80 ॲव्हरेज बसेल. कंपनी जरी ARAI 85 मायलेज देत असेल तर तुम्हाला 70 ते 80 ॲव्हरेज किलोमीटर ही गाडी जाते. तशी हीच गाडी तुम्हाला कंपनीचं टेस्टेड मायलेज जे आहे ARAIचं 123 किलोमीटर आहे. बरोबर. रिअल मायलेज तुम्हाला 110 किलोमीटर जाते गाडी. बरोबर. टॉप स्पीड सगळ्या गाड्यांना 60चं टॉप स्पीड आहे. C12 EX आणि C12 IMAX 2. म्हणजे 10 वर्षानंतर बॅटरी ह्याचं चेंज करायची आहे. 7 ते 7 वर्ष आरामात बॅटरी टिकेल तुम्हाला चेंज करा. आणि जर समजा मध्ये बाय चान्स एखाद्या बॅटरीला प्रॉब्लेम आला तर कंपनी काय करते त्या बॅटरीला? कंपनीकडे ती बॅटरी जाते. कंपनीकडे बॅटरी गेल्यानंतर तिथं ती फुल मशीन टेस्ट होते. त्याच्या अंतर्गत काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल, जर तो रिपेरेबल असेल तर तो रिपेअर करून भेटतो. अदरवाईज ती बॅटरी रिप्लेसमेंट होते. आता कोणत्या कलर मध्ये अवेलेबल आहे? येलो कलर, ब्लॅक कलर? येलो कलर मध्ये आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे, मॅट ब्ल्यू कलर मध्ये, व्हाईट कलर मध्ये आहे, ओके, आर्मी ग्रीन कलर मध्ये आहे. अजून काय तुमचं दुसरे प्रोडक्ट आहेत का? अजूनही एक युटिलिटी व्हेकल, म्हणजे तुम्ही ऑफ रोड, ऑन रोड, घाट सेक्शन, खराब रस्ते असतील, ग्रामीण भाग असेल, अशा ठिकाणी गाडी वापरण्यासाठी एक स्पेशली मॉडेल डिझाईन केलेलं आहे बिग ऑस ऑटोने, जे की RV 350 या नावाने येते. RV 350
RU 350 म्हणजे RU म्हणजे रुरल युटिलिटी व्हेकल्स असं ते लॉंग ओके. आणि 350 त्याचे सीसी का? 350 म्हणजे 3500 वॅटची जी मोटर आहे ओके. त्याचं ते 350 दिलेलं आहे. ह्यामध्ये काय फीचर्स आहेत दाखवा सर. जसं EX आणि 2.0 ला 2500 वॅटची मोटर येते तशी ही जी मोटर जी आहे ते पॉवर वाढवलेली आहे. 3500 वॅटची मोटर असल्यामुळे गाडीला तुम्हाला टॉप स्पीड जे आहे ते 75चं टॉप स्पीड भेटणार आहे. ओके. आणि 3.7 किलोवॅट बॅटरीची दिली आहे त्याच्यामुळे तुम्हाला किलोमीटर रेंज जे आहे ते कंपनीने 145 ॲव्हरेज सांगितलं आहे पण ॲक्च्युअल ॲव्हरेज तुम्हाला 120 किलोमीटर भेटतं. बरोबर आहे. आणि या गाडीची प्राइस काय जाते? प्राईस 1,33,990 किंमत आहे. 10-20 हजारचा डिफरन्स आहे. RTO पासिंग सहित इन्क्लुडिंग 1,33,990 ही गाडी जाते. ओके. आणि गाडीचं वेट? गाडीचं वेट 122 किलो आहे. गाडी फुल्ली मेटल बॉडीमध्ये येते. स्पेशल फीचर जे आहे ते 16 इंच व्हील आहेत. आता कुठल्याही सेगमेंट अदर कंपनीमध्ये येत नाही. टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे आहे ते आपल्या रेग्युलर मोटरसायकल सारखं दिले त्यामुळं बम्पिंग रोड असतील खराब रस्ता असेल तरी सस्पेन्शन चांगलं भेटतं. हेडलाईट ही फुल्ली LED हेडलाईट आहे. इंडिकेटर इनबिल्ट बॉडीमध्ये दिलेले आहेत जेणेकरून असं स्टायलिश मॉडर्न दिसतात ते. आणि ड्युएल कलर मध्ये अवेलेबल आहे. ब्लॅक आणि रेड कलर मध्ये येते गाडी. रेड कॉम्बिनेशन आहे. रेड मॅट ब्लॅक, मॅट ग्रे, सिल्वर. आता जसं की बाकीच्या स्कूटरच्या तुलनेत स्पेशल फीचर्स म्हणजे मेटल बॉडी, फील साईज ब्रॉड आहे, हायपरलिंक मोटर आहे. सेन्सर ह्या गाडीला किती आहेत? सेन्सर एक सेफ्टी सेन्सर आहे. जे गाडी तुमची पूर्ण टिल्ट झाली जमिनीवरती तर ऑटोमॅटिकली स्टॉप होते. ओके. म्हणजे गाडी रन राहिल्यामुळं गाडीचा आदर जे आहे मेंटेनन्स वाढायची चान्सेस खूप कमी राहतात. किंवा साईडचं स्टँड लावलं तर गाडी चालू होते असं काय आहे का? सेन्सर आहे. आहेत ना? आहे. ठीक आहे. ब्रेक सेन्सर आहे, बॅटरी सेन्सर आहे. पुन्हा TFT डिस्प्ले आहे. म्हणजे आमच्या त्या अदर मॉडेलमध्ये डिजिटल डिस्प्ले होता पण हिला TFT डिस्प्ले आहे. त्याच्यामध्ये फीचर्स तुम्हाला डिस्टन्स TMT आहे, ट्रिप मीटर आहे, ओडोमीटर आहे. तुम्हाला इथं बॅटरीचे इंडिकेशन दाखवतं चार्ज किती आहे ते. साईडचं स्टँडही दाखवत आहे. हा. टाइम दाखवते का आता किती चालू टायमिंग. बरोबर आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्येच तुमचे प्रोफाईल वगैरे बनवू शकता इथं. तुमचे डॉक्युमेंट जे असतात यामध्ये जसं की ओला कंपनीने कसं केलेलं आहे म्युझिक सिस्टीम वगैरे दिलेलं आहे तसं यामध्ये काय आहे का? तसं यामध्ये स्पेशल फीचर्स जे आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, प्रोफाईल, डिस्प्ले चेंज आणि लॉंग लाईफ डिस्प्ले आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती इफेक्ट होणार नाही. बरोबर आहे. सेफ्टीच्या दृष्टीने मेन गोष्टीच्या ग्राहकाच्या गरजेच्या आहेत ते दिलेले आहेत. फुल्ली चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे. जसं की त्या गाडीला तुम्ही दाखवलं रिव्हर्स मोड एक आहे. एक्स्ट्रा रिव्हर्स मोड ते काय आहे? रिव्हर्स मोड म्हणजे गाडीवरतीच बसून तुम्ही गाडी 3 ते 4च्या स्पीडने आरामात पाठीमागे घेऊ शकता. गाडी उतरायची गरज नाही. इझिली मागे पुढे घेऊ शकता. तेवढ्या स्पीडमध्ये गाडी मागे जाणार. मागे जाणार. आणि रेग्युलर टाकल्यानंतर ना ह्याच्यावरती मोड तुम्हाला लो, मिडियम, फास्ट असे 3 स्पीड मोड मिळतात. ओके. इथं पण लगेच हुक आहे. इथं पण स्टोरेज बॉक्स आहे इथं खाली. त्याच्या खाली सेफ्टीसाठी मोबाईल चार्जिंग होल्डर आहे. बाकी डिक्कीमध्ये स्पेस राहतो. हेल्मेट बसेल एवढी जागा राहते. ही कंपनी आहे बिकॉज ॲटो प्रायव्हेट लिमिटेड. बॅटरीचं पोर्शन आहे इथं. ही बॅटरी फिक्स्ड बॅटरी आहे. फिक्स ह्याला काढता येत नाही. जसं की त्याला कसं काढता येतं पूर्ण मेटल बॉडी आहे. बरोबर आहे. पूर्ण आहे. आणि मोटर जे आहे ते हायपरलिंक मोटर आहे. म्हणजे आता आमचे जे दुसरं मॉडेल होतं C12EX तर तिला हब मोटर आहे. म्हणजे मागच्या रिअर व्हीलमध्येच मोटर आहे. तसं हिला तुम्हाला वेगळा ड्राईव्ह दिलेला आहे. मोटर साईडला माउंटेड आहे आणि गिअरबॉक्स थ्रू रिअर व्हीलला ड्राईव्ह दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला चढ उतार असेल, घाट सेक्शन असेल अशा ठिकाणी स्पीडला कुठलाही ट्रबल भेटणार नाही. आता बाकीच्या जर तुलनेमध्ये EVचे स्कूटर बाईक बघायला गेलं तर त्याच्या बॅक साईडलाच मोटर असतात का? बऱ्यापैकी बॅक साईडलाच. मी तर त्याचं कारण काय? ड्राईव्ह हा रिअर व्हीललाच असतो ना. बरोबर आहे. तुमचा जो लोड टोटल लोड आहे तो टोटल लोड बॅक साईड पाठीमागच असतो. म्हणजे तुम्ही लोड मागेच टाकणार आहे. आपण बसताना पाठीमागेच बसतो. सेंटरपासून पाठीमागेच बसतो ना आपण. बरोबर आहे. त्यामुळे टोटल लोड तिथं पाठीमागेच असतो. ड्राईव्ह हा तुमचा रिअर व्हीललाच येतो. धन्यवाद सर. तुम्ही खरंच खूप चांगली माहिती सांगितली. आता गुढीपाडव्याचा सण येतोय तर आज ग्राहकांसाठी तुम्ही काय ऑफर वगैरे ठेवली काय? ऑफरमध्ये आम्ही
जे आमचे C12चे जेवढे मॉडेल आहेत बिकॉस ॲटोचे जे काय मॉडेल आहेत तर कंपनीने जी गाडीसोबत जी वॉरंटी येते बॅटरीला ती स्टँडर्ड 3 वर्ष राहते. पण कंपनी आत्ता तुम्हाला जर एक्सटेंडेड वॉरंटी हवी असेल तर 7,050 रुपये एक्स्ट्रा भरावं लागतात. तर तिथे तुम्ही फक्त 1,500 रुपये भरून ही बॅटरीची वॉरंटी 2 वर्ष वाढवून घेऊ शकता. ती एक ऑफर आहे जेणेकरून तुम्हाला तिथं जवळपास 5,000 रुपयाचा बेनिफिट मिळतं आहे. प्लस ॲडिशनल तुम्हाला एक साधारण 5,000 रुपये डिस्काउंटची ऑफर आपल्याकडून कंपनी चालू आहे. सर एक्सचेंज ऑफरमध्ये काय आहे का सध्या? एक्सचेंज ऑफर आपण पेट्रोलची गाडी किंवा इलेक्ट्रिक कोणती टू व्हीलर असेल तरी एक्सचेंजला घेतो. बरं. तेच एक्सचेंज करून तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक गाडी ॲज अ फायनान्सवरती देऊ शकतो. म्हणजे कुठल्याही ग्राहकाची पेट्रोल जर गाडी असेल तर तुम्ही ती घेता, पेट्रोलची त्याचं काय किंवा असेल ते इलेक्ट्रिक. व्हॅल्युएशन करता हो. आणि त्याच्या बदल्यामध्ये तुमची हे प्रोडक्ट देतात. नवीन गाड्या पण त्यांना देतो. फायनान्सही आमच्याकडे बजाज फायनान्स आहे, हिरो फायनान्स आहे, श्रीराम फायनान्स आहे. फायनान्स वरती कसं राहते तुमचं? म्हणजे 0% साधारण 6.99% पासून व्याजदर आहेत. 11-12% पर्यंत इंटरेस्ट रेट राहतो. मॅक्सिमम तुम्हाला 48 महिन्यापर्यंत लोन करून आमच्याकडून भेटतं. बरोबर आहे. ओके, धन्यवाद सर, थँक्यू.